नमस्कार मित्रांनो, कसं आहात तुम्ही? मी सागर, तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता आज आमच्या कॉलेजची व्हिजिट आहे कराड सातारा या ठिकाणी. आता 4:30 वाजलेत. मी आता उठलो आहे. अजून फ्रेश व्हायचं आहे, पण आता फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो व्यवस्थित आणि आवरून मला कॉलेजवर जायचं आहे. 6ला आम्हाला निघायचं. आता 4:30 वाजलेत. तर चला, मी आवरून तयार होतो. तोवर बघत राहा लास्टपर्यंत. फायनली रेडी झालेलो आहे, पण आता चाललो आहे कॉलेजवर. कॉलेजवरून पण एक नंबर बस ठरवली आहे. ती तुम्हाला बस पण दाखवतो. एक नंबर आहे बस. चला आता कॉलेजवर जाऊन कॉलेजवर भेटूया. फायनली आपण आता कॉलेजवर आलेलो आहे आणि आमचं गँग पण आलेलं आहे इथं. हे अजून बस का आला नाही? अजून 6ला सांगितलंय आपल्याला बस यायला आणि अजून 6ला सांगितलंय आम्हाला. 6:15 वाजलोय तरी अजून याय नाही. आपण चालू आहे काय मर्दा, अजून बस याय नाही. आम्हाला सांगितलं 6ला, 6:45 इथं याय सांगितलं. आम्ही एवढा लांब इथं आलो तरी अजून नाही मर्दा. आता चालतंय होय करायला पाहिजे तुम्हाला फेमस पण. साताऱ्याला येणार आहे कोण? चला आम्ही चालूया साताऱ्याला, तुम्ही पण या. सराने आपल्याला साऊंड वाजवू दिलं नाही, आपण कशावर नाचायचं? खिडकी वाजते बाबा आपल्या बच्ची, खिडकीवर नाचायचं 100%. तो म्हणायचं म्हणून नाचायचं. सपला विषय जरा. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर आपण आलोय फायनली कराडामध्ये आणि आता इथं नाश्त्याला आलोय. नाश्त्याला हॉटेल कुठलं? हॉटेल पंकज म्हणून आहे. 1 तास बस लेट झाल्यामुळे इथं मी वेळानं आलोय. इथं कराडमध्ये नाश्ता बघूया आपण. नाश्त्याला काय आहे इथं? नाश्ता करून आपल्याला जायचं आहे औंधला आणि औंधमध्ये बघूया. औंधमध्ये म्युझियम आहे आणि आपल्याला म्युझियम पण तुम्हाला दाखवतो मी सगळं. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा, तर तुम्हाला कळेल काय आहे हे. बघा आपलं हॉटेल. सध्याला हॉटेलमध्ये आलोय आपण. काय काय कोल्हापूर मिसळ आहे. सर उभे कसं आहे? उभे कसं आहे? आणि काय म्हणायचं? मिसळ मिसळ खाल्ले? चहा कॉफी झाल्या रे? ओके ठीक आहे व्यवस्थित. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. चालू हा चालू. हा सिद्धिदम बोला मंडळी, जीवन जावा जाताना, जीवन जावा जाताना, जीवन जावा. चला आता आपल्याला जायला झालाय नाश्ता वगैरे सगळं. तासभर झाला मी नाश्ता करायला लागलेला होता. आता आपण जायचं बसमध्ये बसायचं. आपली लालबरी आपली लालबरीत आपल्याला बसायचं. चला आहे तेवढं गाडीतून जायचं. हे फोटो काढायचंय. हे झालं. चला हे कसं वाटला? हाय शेवट 1000 भेटणार काय? 1000 भेटणार काय? नाश्ता वगैरे झाला भेटला ना? 100% आपण इथं साताऱ्यात आता म्युझियमला आलोय. म्युझियम मध्ये जायचं आहे. आत मला दाखवतो आतलं व्ह्यू. टेन्शन नाही लेने का, आपण आहे ना. सॉरी मित्रांनो, इथं तुम्हाला दाखवता आलं नाही. हे बघा बाहेरचं सगळं. हे फ्रंट बाजू आहे ही म्युझियमची. म्युझियम खूप चांगला आहे आत, बट दाखवता आलं नाही, त्याबद्दल सॉरी अनेकदा. तर आपण आज सध्याला आलोय आता जस्ट औंध मध्ये. ते मागचं औंध नव्हतं.
हम मालूम है तेरे बाप को मत सिखा। हे औंध आहे आणि इथं पेंटिंग्स वगैरे स्केचिंग वगैरे चांगलं आहे इथं, त्यासाठी बघायला आलोय आम्ही. इथं अलाउड असेल फोटो काढाय व्हिडिओ कराय तर तुम्हाला पण दाखवतो. आणि नजारा भरपूर चांगला आहे, कोकणात आल्याने वाटायला लागले. चांगला आहे की पुन्हा इथं जायचं एवढं भिवाडा देणार काय, असणार काय परवानगी मला वाटत नाही. हे एक जगातील सगळ्यात महागडा हिरा इथं आहे, त्यामुळे मला वाटत नाही आपल्याला देतील. ते दाखवत नाही ना का, ते काय आपल्याला दाखवत नाही. साला ये दुख काय खत्म नहीं मगाशी मी म्हणलं होतं की इथं हा फोन अलाउड आहे का नाही काय माहित नाही, पण तसं झालं. त्या फोन इथं पण अलाउड नाही. पण आज स्केचिंग वगैरे भरपूर चांगलं होतं. करोडातलं माल म्हणजे आत होतं, स्केचिंग पेंटिंग वगैरे येतो. पण बाहेरचं मी थोडंफार तुम्हाला दाखवतो. इथं काय काय बाहेर पण बाग वगैरे चांगले आहे. इथं दाखवतो तुम्हाला बाहेरचं. दगडाच्या मूर्ती बघा, कोरीव काम केलेलं आहे. कोरीव काम चांगलं केलेलं आहे. कोरीव काम हे पण थोडंफारच बाहेर आहे, जास्त नाही आहे बाहेर, त्यामुळे बाहेरचं तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही. पण जेवढं दाखवता येतं तेवढं तुम्हाला दाखवतो मी. फ्रंट पेज तुम्हाला दाखवतो बघा. फ्रंट पेज ही आहे, तर जिथं आलोय आम्ही औंधला पेंटिंग वगैरे आहे तिथलं हे फ्रंट पेज आहे. इथलं मतलब फ्रंट साईडचे हे सगळं अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. नेचर आहे. तू दाखव तुम्हाला. इथं जास्त काही नाही, पण जेवढं दाखवता येते तेवढं मी बाहेरचं तेवढं तर दाखवतो. पहिले आपण आता पायऱ्या चढत चढत वर चाललोय देवळाकडं. बारकं देऊळ आहे पण पायऱ्या भरपूर आहेत. सरांनी 15 मिनिटं सांगितले की आता अर्धा तास लागलाय. उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीब चालायला. एवढं केवढं खालनं आलोय वाट बघा. खालनं केवढे आलोय, अजून तेवढंच वर जायचं आहे आपल्याला. सगळ्यांनी कमरा हात ठेवले. भाई को सब्सक्राइब करो. एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग. अर्ध्या तासानंतर फायनली देवळाच्या जवळ आलेलं आहे. हे देऊळ आणि देवळात आलोय आता. भाऊ बसलाय, भाऊ दमलाय आता. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. हे बघा किल्ल्या टाईप, सगळं किल्ल्या टाईप आहे आपले देऊळ. व्हिडिओ बघा चांगला. आपण फायनली देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललोय गोईंग टू होम. म्हणजे जाताना आता आम्ही कराडमध्ये जाणार, पहिला जेवणार, तिथून घरी जाणार. आपण फिरून वैताग आलेला आहे आणि आता शेवटची स्टेप म्हणजे जेवणाची आहे. आता शेवटी जेवाय पण आम्ही त्याच हॉटेल आलोय ज्या सकाळी नाश्ता केला होता त्याच ठिकाणी आलोय. दिवसभर वैताग आलाय अगदी फिरून आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितला असाल. तर आता जेवण काय काय आलंय ते बघा. काय काय जेवण, पुरी आहे, पुरी, चपाती, भाजी, 2 प्रकारच्या भाज्या आहे, कढी आहे, डाळ वाटी आहे, लोणचं आहे आणि कोणते तर पापड आहे. एवढं ठिकाण एवढं आता जेवण आलेलं आहे. हे समोसा, छोटासा समोसा. ओके ठीक आहे. आलं या आता जेवण आलंय, त्यामुळं पहिला पोटपूजा करूया आणि नंतर व्हिडिओ पुढं कंटिन्यू करूया. ओके ठीक आहे. फायनली आपलं जेवण पूर्ण झालेलं आहे आणि विजिट पण पूर्ण झाली, जेवण पण झालं आहे. आता आम्ही चालू आहे घरला. आणि व्हिडिओ कसा झाला आहे ते तुम्ही 100% सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब पण करा. चला आज के लिए इतना ही काफी है. खत्म. बाय बाय.